नमस्ते मॅडम. नमस्ते सर. Yes. आज आमच्या एरोसिटी मध्ये तुम्ही आला, तुम्हाला कसं वाटलं? तुमचं वेलकम आहे. आज तुमचं रजिस्ट्रेशन होतं. ते तुमचं रजिस्ट्रेशन आज तुमची स्वतःची जागा तुमच्या नावावरती झालंय. त्यासाठी तुम्हाला काय वाटतंय आणि कसं ते आमच्या म्हणजे आम्हाला थोडक्यात सांगा. आणि ह्या कंपनीला तुम्ही कसं काय भेट दिलात, कसं काय जोडलात आमच्याबरोबर, कसं काय तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल माहिती पडलं तेही आम्हाला जाणून घ्यायचंय. थोडं प्लीज सांगा. ओके. हाय, माझं नाव शीतल आहे आणि हे प्रवीण बंगेरा. आम्ही ऍक्च्युली शोधत होतो जागा इन्व्हेस्ट करण्यासाठी मुंबईमध्ये. तर शैजू माझा स्कूलचा मित्र आहे ऍक्च्युली, आणि मला माहिती होतं की तो इस्टेटमध्ये काम करतोय. तर मी त्याला विचारलं, मला म्हणजे विचारायचं होतं सहज की कुठे इन्व्हेस्ट करू वगैरे. तेव्हा त्यांनी मला हे नवीन एअरपोर्ट बद्दल वगैरे सांगितलं. तर मला कळलं की हे एरोसिटी शैजू आणि रोहित जाधव हे लोकांचंच आहे करून. तर मी त्याला डिटेल्स विचारले की कुठे करायचं, कसं करायचं. आणि मी इथे राहत नाही आता, मी मुंबईकरच आहे पण इथे राहत नाही आता बँगलोरला राहतो आम्ही. पण एक फार्मर लँड घ्यायची खूप म्हणजे हाऊस होती, म्हणजे एक इच्छा होती घ्यायची म्हणून. मग शैजूनी सांगितलं की इथे आहे, इन्व्हेस्टमेंट चांगला आहे, ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे. आणि लहानपणीचा मित्र आहे म्हणून मी एवढा विचार नाही केला. त्याला सांगितलं तू शोध केल्यानंतर सांग मला, मग आम्ही बघतो बरोबर. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला कुठे एअरपोर्ट येतोय आणि सगळं अप्रॉक्सिमेट म्हणजे JNPT किती लांब आहे, मुंबई पुणे हायवे किती लांब आहे वगैरे. आणि मग त्याचं प्रोग्रेस की ते लँड नंतर कसं डेव्हलप होणार आहे आणि त्याचं रिटर्न्स कसं येणार आहे वगैरे. तर मग आम्ही विचार केला त्याच्याबद्दल घरी आधी. मग शैजूनी खूप वेळा फोनवर जेवढे डाऊट्स होते सगळे क्लिअर केले फोनवर, कारण बँगलोर आणि मुंबई काही जवळ नाही आहे, येण्या जाण्यात वेळ जाईल म्हणून फोनवर मॅक्झिमम आम्ही बोललो. मग ह्यांच्याशी पण बोलले, शैजू जे टेक्निकल होते, कसं करायचं काय करायचं ते वगैरे ह्यांना विचारलं. ह्यांचा डाऊट्स होते खूप काय, तर आम्ही खूप त्यांचं डोकं खाल्लं ऍक्च्युली. आणि मग रोहितशी पण बोललो फोनवर, 2-3 वेळा त्यांच्याशी बोललो खूप डिटेलमध्ये. म्हणजे 1 महिना घेतला आम्ही जरा विचार करून, भरोसा म्हणजे शैजूनी सांगितलं काय टेन्शन घेऊ नका, आपण करूया. आणि मग एक दिवस आम्ही असंच ठरवलं, आजचा दिवस. आम्ही सकाळी आलो ऑफिसमध्ये आणि मग आल्यावर आमचं वॉर्म वेलकम झालं बुके वगैरे देऊन. आणि मग एक घरातलं सारखं फिलिंग डेव्हलप झालं तिथेच. आणि त्याच्यानंतर आम्ही इथून जरा पेपर वर्क काहीतरी आमचं अजून काही ते डाऊट होतं, फेस टू फेस आज पहिल्यांदा आम्ही भेटून ह्याच्याबद्दल बोलत होतो. तर बोलल्यानंतर ते सगळे डाऊट्स क्लिअर झाले आणि मग इथूनच आम्ही साईटवर गेलो. पाऊस होता तरी आम्ही गेलो. आणि मग तिथून जोपर्यंत आम्ही जाऊ शकत होतो तोपर्यंत जाऊन मग आम्ही आमची साईट वगैरे बघितली. तिथून परत आलो. मग ते रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन तिकडचं पण काम स्मूथली एकामागे एक सगळं देवाची कृपा, म्हणजे बरोबर पाऊस असून सुद्धा बरोबर झालं. मे बी बिकॉज ह्यांचं ओळख चांगली आहे, बरोबर झालं. प्रोसेस त्यांना चांगलंपणे माहिती असेल म्हणून चांगलं झालं असेल. आणि मग आम्ही दुपारी तिथे पोहोचलो. 1-2 तासात रजिस्ट्रेशन संपलं आमचं. आणि मग आम्ही तिथून निघालो. तर एक लँड आमच्या नावावर झाली आहे आता. आम्ही खुश आहे त्याबद्दल. आणि आभार शैजू, जॉय आणि रोहित जाधव आणि रीमा मॅडम. आणि इकडचे स्टाफ खूप फ्रेंडली आहेत तुम्ही पण आणि सगळेच. तर असं वाटलं नाही की नवीन जागेवर येऊन नवीन लोकांशी बोलतोय. पण इन्व्हेस्टमेंट तर नक्की खूप चांगलं केलंय. पुढे बघूया. बाकी अजून तुम्ही दुसऱ्या प्रेक्षकांना किंवा तुमचे अजून नातेवाईक असतील, फॅमिली मेंबर नक्की त्यांना पण तुम्ही सांगू इच्छिता की आज जे तुम्ही तुमची हक्काची जागा घेतली, कशा पद्धतीत घेतली, आज तुम्ही त्यांनाही जाऊन सांगा की त्यांनाही हक्काची जागा लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा तुम्हाला. थँक्यू सो मच.